गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन प्रस्तुत पॉडकास्ट अनुभव 2.0. भारत सरकार आणि राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठी पॉडकास्ट अनुभव 2.0. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आशिष तिवारी, प्रोग्रॅम प्रोड्युसर डॉक्टर विनोद शहा आणि गणेश डावळे, निर्मिती आधीश पायगुडे, स्टुडिओ एल्कॉम पुणे, ध्वनिमुद्रण मुकुंद फडकले. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डरली लाईन क्रमांक 14567, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 अर्थात 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. नमस्कार, मी डॉक्टर भास्कर हर्षे. गेले 35 वर्ष मी मधुमेह तज्ज्ञ म्हणून पुण्यामध्ये कार्यरत आहे. मी पुणे हॉस्पिटल आणि डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया पुणे शाखा इथेही मधुमेह तज्ज्ञ म्हणून काम करतो. तसंच डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया पुणे शाखेचा मी अध्यक्ष म्हणूनही काम बघतो. माझी जागतिक स्तरावरती आणि राष्ट्रीय स्तरावरती कित्येक प्रेझेंटेशन झालेली आहेत. तसेच इंटरनॅशनल डायबेटिक फेडरेशन या जागतिक संघटनेच्या टेक्स्टबुकमध्ये, क्रमिक पुस्तकामध्ये मला मधुमेह आणि मूत्रपिंड याच्यावरती चॅप्टर लिहिण्याचा एक संधी मिळालेली आहे आणि तो मी चॅप्टर तिथे लिहिलेला आहे. याखेरीज संस्थेतर्फे, डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया पुणे शाखा या संस्थेतर्फे आणि मधुमेही रुग्णांकरता आम्ही निरनिराळे कार्यक्रम आयोजित करत असतो. समाजामध्ये मधुमेहाचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि त्याची जागृती ही आपल्या करणं अतिशय आवश्यक आहे आणि आपल्या बदलत्या जीवनशैलीशी त्याचा खूप संबंध आहे. याच्याकरता मधुमेहीसारख्या नाटिका करणं, घडलं बिघडलं सावरलं ही दुसरी एक नाटिका करणं, त्याच्यानंतर निरनिराळ्या भारुडातून जनजागृती करणं, संगीताच्या माध्यमातून जीवनशैलीबद्दल जनजागृती करणं, असे अनेक उपक्रम मी पुण्यामध्ये करत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे भारतामध्ये मधुमेहाचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. सध्या भारतामध्ये मधुमेहाचं प्रमाण सुमारे 9 ते 10% आहे आणि 60च्या पुढे तर हे प्रमाण जवळजवळ 15 ते 20% पोचलेलं आहे. सगळ्यात जास्त मधुमेहाचं प्रमाण हे साधारणपणे 64 ते 75 या वयोगटांमध्ये आढळून येतं. या वयोगटांमध्ये ह्या सिनियर सिटिझन्सना, ज्येष्ठ नागरिकांना इतर अनेक व्याधी असतात आणि अशा इतर व्याधींच्या समवेत मधुमेह कसा हाताळायचा, त्याच्यावर नियंत्रण कसं मिळवायचं, हा एक वेगळा अभ्यास असू शकतो आणि अभ्यासाचा विषय तो झालेला आहे. याची मुख्य कारण म्हणजे की या वयोगटामध्ये या मधुमेह रुग्णांच्या शरीराच्या चयापचय क्रियेत वयानुसार बदल घडत असतात. तसंच त्यांना इतर व्याधी पण असतात आणि याच जोडीला त्यांची मेंदूची आकलनशक्ती पण कमी होऊ लागलेली असते. या सगळ्याचा परिपाक होऊन मधुमेहाचं नियंत्रण करणं हे अतिशय अवघड होऊन बसतं. मुळात मधुमेह हा आजार नाही आहे, ही शरीराच्या चयापचय क्रियेत घडणारी विकृती आहे. याचं एक रूपक म्हणून रक्तातली साखर वाढली असं आपण बघतो, पण केवळ रक्ताच्या साखरेवरती याचा परिणाम होत नाही, तर इतर चयापचय क्रिया, विशेषतः स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनं याच्या चयापचय क्रियांवरती सुद्धा या मधुमेहाच्या या विकृतीचा परिणाम होतो. त्यामुळे मधुमेहाची विकृती ही शरीरातल्या सर्व चयापचय क्रियाच्यावरती ही परिणामकारक असते आणि त्यामुळे डोक्याच्या केसापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत सर्वदूर मधुमेहाचे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात. मधुमेहाचे दुष्परिणाम काही हे तात्कालिक असतात किंवा काही हे दीर्घ स्वरूपाचे असतात. दीर्घ स्वरूपाचे जे मधुमेहाचे दुष्परिणाम असतात
ते आपणा सर्वांना ज्ञातच आहेत. यात हृदयविकार येतो, पक्षाघाताचा झटका येतो, डोळ्याला येणारं अंधत्व येतं किंवा पायाला होणारं गँग्रीनहून पाय तोडण्याची पाळी येणं येतं. तसंच मज्जासंस्थांवरती परिणाम होऊन हाताला मुंग्या येणं, अशा प्रकारच्या ही कॉम्प्लिकेशन्स किंवा दूरगामी विकार दिसू शकतात. याच जोडीला जर ज्येष्ठ नागरिकांमध्ये मेंदूची आकलनशक्ती कमी झाली असेल, विस्मरण होत असेल, तर या सगळ्यावरती नियंत्रण करणं हे एक मोठं वैद्यकशास्त्राला एक आव्हानच ठरलेलं आहे. तेव्हा मधुमेह हा कुणाला होऊ शकतो? कारण मधुमेह हा सर्व व्यक्तींना सर्व वयोगटात होत असतो आणि याचं प्रत्येक वयोगटामध्ये जे एक मर्यादा किंवा जी एक आव्हानं असतात मधुमेहाने दिलेली, ही वेगवेगळी असतात. संशोधनात असंच आढळलं आहे की मधुमेहाची ही सुरुवात असते, ही सुरुवात मूल आईच्या पोटात असल्यापासून असते. एखाद्या मातेचं तिच्या शेवटच्या गर्भारपणाच्या 3 महिन्यामध्ये कुपोषण झालं तर त्या मुलांना 50च्या नंतर मधुमेह होण्याची शक्यता खूप जास्त असते. तसंच ज्या मातांना साधारणपणे 3.5 किलो किंवा 7.5 पाऊंडापेक्षा जास्त वजनाची मुलं झाली तर त्या मातांनी खूप काळजी घेणं आवश्यक असतं की त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये मधुमेह होऊ नये. कारण अशा मातांना मध्ये वयाच्या 45 नंतर मधुमेह होण्याचं प्रमाण जवळजवळ 95% आहे. तेव्हा वेळीच सावध होणं हे खूप गरजेचं आहे. आणि या वाढत्या मधुमेहाच्या प्रसाराला आळा घालणं हे काम आपल्याला करायचं आहे आणि एक मोठं आव्हान आहे. आणि म्हणूनच आमची डायबेटिक असोसिएशन ही संस्था, ज्याचा मी अध्यक्ष आहे, ही संस्था सुरुवातीला मधुमेह रुग्णांना सर्व प्रकारच्या सेवा सवलतीच्या दरात देत होती. परंतु आता ही सेवा संस्था अधिक प्रमाणात वाढवायची म्हणते आहे आणि आता दारोदार जाऊन मधुमेहाचा धोका कोणाला आहे किंवा मधुमेहाच्या पूर्वावस्थेत कोण आहे असे लोक शोधून त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक उपाययोजना किंवा बदलत्या किंवा आरोग्यदायी जीवनशैलीची जागृती निर्माणाचं कार्य सुरू करणार आहे. अशा अनेक प्रकारच्या माध्यमातून मधुमेहाशी सामना करणं अत्यंत गरजेचं ठरलेलं आहे. वृद्धांच्यामध्ये जेव्हा मधुमेह रुग्ण तुमच्या समोर येतो तेव्हा त्याला वेगवेगळ्या लक्षणं त्याच्यामध्ये दिसतात किंवा काहीच लक्षणं दिसत नाहीत आणि एखाद्या वेळा नुसता हार्ट अटॅक येतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मधुमेह सापडतो. लक्षणांचा विचार केला तर खूप वारंवार लघवीलं होणं, विशेषतः रात्री उठायला लागणं, तसंच खूप तहान लागणं, चष्म्याचा नंबर बदलणं किंवा हातापायाला मुंग्या येणं अशी लक्षणं मुख्यत्वे करून दिसून येतात. जेव्हा वृद्धाला मधुमेहाचं निदान होतं तेव्हा त्या व्यक्तीची सर्वांगीण तपासणी करणं अतिशय आवश्यक असतं. जसं मी आधी सांगितलं की मधुमेहाची सुरुवात ही खूप आधी झालेली असते. जेव्हा त्याची पूर्वावस्था असते तर त्या पूर्वावस्थेत निदान होणं खूप अवघड असतं किंवा ते केलं जात नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि जवळजवळ आपल्या समाजामध्ये 50% लोक असे आहेत की ज्यांचा मधुमेहाच्या निदानापासून वंचित आहेत. तेव्हा या मधुमेहाचं निदान झालं की त्याचे दुष्परिणाम आलेच आणि हे दुष्परिणाम हे दीर्घकालीन स्वरूपाचे याबरोबर आपल्याला दृष्टीला येतात. आणि म्हणून मधुमेही ज्येष्ठ नागरिकांमध्ये इतर अवयवांवरचे परिणाम शोधावे लागतात. त्यांना इतर अवयवांत काही परिणाम अधोपासून असतील तर त्याची काय औषध योजना आहे याचा विचार घ्यायला लागतो. आणि हा विचार करून आत्ता दिलेली औषधं आणि आधी चालू असलेली औषधं यांच्यात काही रिॲक्शन्स होऊन काही दुष्परिणाम होणार नाहीत ना, याचा पण विचार करणं अतिशय आवश्यक असतं. त्यामुळे हा सर्वांगीण विचार करून औषध योजना आखावी लागते. तसंच तो जो रुग्ण आहे, ज्येष्ठ नागरिक, त्याची आकलनशक्ती किती आहे, ती चांगली असेल तर तो आपला मधुमेह आटोक्यात ठेवू शकतो. मधुमेहावरती नियंत्रण आहे की नाही हे घरच्या घरी तपासू शकतो. किंवा मधुमेहाची औषध योजनेच्या बाबतीत इन्शुलिन चालू असेल तर इंजेक्शन स्वतः घेऊ शकतो. त्याचं तसं ट्रेनिंग आम्ही त्यांना देत असतो. पण जर त्याची आकलनशक्ती कमी असेल, त्याला विस्मरण असेल, तर त्याच्या केअरटेकरला याचं ट्रेनिंग देणं खूप गरजेचं आहे. आणि हे केअरटेकरला ट्रेनिंग दिलं आणि त्या आकलनशक्ती जर कमी असेल तर त्या मधुमेह रुग्णावर होणारे जे दुष्परिणाम असतात ते टाळायला मदत होते.
दुसरी गोष्ट, मधुमेही रुग्णाला ज्याची आकलनशक्ती चांगली आहे त्याला म्हणा, किंवा त्याच्या केअरटेकरला ज्यांची आकलनशक्ती नाही त्यांना, की इमर्जन्सीच्या क्षणी किंवा तात्कालिक क्षणी प्रथमोपचार काय करायचं याचंसुद्धा ट्रेनिंग देणं किंवा त्याचं एकंदर माहिती देणं हे खूप गरजेचं असतं. उदाहरणार्थ, जर एखाद्याला रक्तातली साखर कमी झाली, हायपोग्लायसिमिया झाला आणि तर मनुष्य बेशुद्ध पडला, तर प्रथमोपचाराच्या याच्या डॉक्टर तिथे येण्यापूर्वी त्याचं आम्ही असं ट्रेनिंग देतो की त्या माणसाचा तोंड उघडायचं, त्या रुग्णाचं तोंड उघडायचं, दातामध्ये चमचा घालायचा आणि जिभेखाली तूप, साखर किंवा मध चोळायचा. डॉक्टर येऊन ग्लुकोजचं इंजेक्शन देण्याच्या आधी हा जर केलं तर कदाचित डॉक्टर येईपर्यंत हा रुग्ण उठून बसू शकतो किंवा त्याचे जे दुष्परिणाम असतात हायपोग्लायसिमियाचे, मेंदूवर होणारे किंवा हृदयावर होणारे, हे टाळता येतात. दुसरी गोष्ट अशी असते की जसं वय वाढतं आणि संवेदना बोथट होतात, तसं या हायपोग्लायसिमियाची जी पूर्वलक्षणं असतात की छातीत धडधडणं, दरदरून घाम सुटणं, वेड्यासारखं वागायला लागणं, तोल जाणं, ही काहीही लक्षणं दिसत नाहीत आणि धाडकन हा रुग्ण एखाद्या वेळेला कोलॅप्स होऊ शकतो. आणि अशा केसेसमध्ये असे प्राथमोपचार करणं हे फार आवश्यक आहे. तेव्हा वृद्धांच्यामध्ये ट्रीटमेंट देताना किंवा औषध योजना आखताना हायपोग्लायसिमिया होणार नाही अशी औषधं शोधावी लागतात. याचबरोबर पूर्वी आम्ही केवळ रक्तातली साखर कमी करणारी औषधं देत होतो, पण आता हल्ली हा दृष्टिकोन बदलत चालला आहे. त्याच्यानंतरचा जो युग आलं त्याच्यामध्ये स्निग्ध पदार्थावर काम करणारी औषधं, प्रथिनावर काम करणारी औषधं ही या मधुमेहावरच्या औषधांच्या जोडीने आम्ही द्यायला लागलो. आणि गेल्या 10 वर्षात तर अजून बदल घडला आहे. तर मधुमेही रुग्णांच्या जे दुष्परिणाम होतात हे टाळण्याकरता जी औषधं काही नवीन नवीन बाजारात उपलब्ध आहेत आणि ज्याच्यामध्ये रक्तातले साखर कमी होण्याचं प्रमाण अतिशय धोका कमी आहे, अशा प्रकारची औषधं निवडून ती या मधुमेही रुग्णांना देता येतात. तेव्हा ज्येष्ठांच्यामध्ये मधुमेहावरची औषध योजना अतिशय काळजीपूर्वक करावी लागते. याच्यामध्ये मधुमेह तज्ज्ञ हा केंद्रस्थानी असतो आणि इतर जे तज्ज्ञ लोक असतात, हृदयविकाराचा तज्ज्ञ म्हणा, मेंदूच्या विकाराचा तज्ज्ञ म्हणा, हे इतर तज्ज्ञ मंडळी असतात, यांचं सहकार्य घेऊन एकंदर एक व्यवस्थित एक ऑर्गनाइज ट्रीटमेंट एखादी ही मधुमेही रुग्णाला द्यावी लागते. आणि ही ऑर्गनाइज ट्रीटमेंट देणं ही अतिशय काळाची गरज आहे. म्हणून ज्येष्ठांमधला मधुमेह हा एक मोठा आव्हान आहे आणि एक चिंतनाचा विषय झालेला आहे. ही जर काळजी घेतली तर मधुमेही ज्येष्ठांचं आरोग्य अतिशय चांगलं राखता येईल याची मला खात्री आहे.